नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. आश्चर्याने थक्क करून सोडणारं मंदिर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्याचं नाव आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नर. नाशिक जवळ तुम्हाला माहिती असेल सिन्नर नावाचं गाव आहे. या सिन्नर गावाच्याच बाजूला हे गोंदेश्वराचं मंदिर आहे. आम्ही जे इथले बारकावे तुम्हाला दाखवणार आहोत ते कदाचितच कुठेतरी तुम्हाला बघायला मिळतील, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे तुम्हाला विनंती आहे. प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला इथे हा एक दगड, मोठा दगड ठेवलेला दिसतोय. या दगडामध्ये मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर मध्यभागी एक चौकोनी खड्डा केलेला दिसतोय. हा खड्डा कशासाठी असेल तर शुष्क सांदा पद्धत माझ्या बोलण्यामध्ये नेहमी प्रत्येक मंदिरामध्ये आपण ऐकलेला असेल. तर हा जो खड्डा असतो या खड्ड्यामध्ये दुसरा दगड अडकवला जातो आणि अशा पद्धतीने या मंदिराचं बांधकाम केलेलं असतं. हा दगड इथला वरच्या बाजूनी कुठून तरी ढासळलेला दगड इथे आणून ठेवण्यात आलेला आहे. पण शुष्क सांदा पद्धत कशी असते, या खड्ड्यामध्ये दुसरा दगड अडकवला जातो, अशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम केलं जातं हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा छोटासा दगड मी तुम्हाला दाखवला. तर दर्शक हो, इथे जे शिवपंचायतन सांगितलं जातं, मी पुन्हा एकदा आठवण करतो. माझ्या मागे बरोबर जे दिसतंय ते मुख्य शंकराचं मंदिर आहे, जे इथलं मुख्य मंदिर आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे एका चौथऱ्यावरती ही सगळी मंदिरं बांधलेली आहेत. जमिनीपासून काही फूट उंच एक चौथरा बेस बनवलेला आहे आणि त्या बेसवरती ही सगळी मंदिरं केलेली आहेत. या शिवपंचायतनापैकी माझ्या डाव्या हाताला जे आपल्याला दिसतंय ते विष्णूचं मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता आपण मंदिराकडे जाऊयात. तर दर्शक हो, गोंदेश्वर मंदिराच्या शिवपंचायतनाच्या मंदिर संकुलापैकी 4 मंदिरं आपण यापूर्वीच बघितलेली आहेत. त्यातलं शेवटचं मंदिर म्हणजेच विष्णू मंदिर आता माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे. आपण हे मंदिराचा प्रवेश मंडप आणि आतमध्ये जाऊन गर्भगृह सुद्धा बघणार आहोत. तर चला आतमध्ये जाऊन विष्णू मंदिर बघूयात. ह्या शिवपंचायतनामधील जी अन्य मंदिरं आत्तापर्यंत आपण 3 मंदिरं बघितली, त्या 3 मंदिरांच्या प्रवेश मंडपाच्या बाहेरच्या बाजूला नसलेलं पण वेगळ्या प्रकारचं नक्षीकाम या प्रवेश मंडपावरती आपल्याला बघायला मिळतं. इथे तुम्ही आत्ता समोर बघताय हे प्रवेश मंडपावरचं विष्णूचं जे मंदिर आहे त्याच्या प्रवेश मंडपावरचं नक्षीकाम तुम्ही आत्ता समोर स्क्रीनवर बघत आहात. बाहेरच्या बाजूनी याला सुंदर शिल्प केलेली आहेत. समोरच्या बाजूनी जर तुम्ही हे बघितलं तर या बाजूचं डाव्या बाजूचं जे शिल्पकाम आहे ते चांगल्या अवस्थेमध्ये, बऱ्यापैकी अवस्थेमध्ये शिल्लक आहे. पण उजव्या बाजूचा भाग मात्र गायब झालेला आहे, म्हणजे पडून गेलेला आहे किंवा मुघलांनी येऊन तोडलेला असावा. पण उजव्या बाजूचा समान भाग इथे असायला पाहिजे होता, जो आज आपल्याला इथे दिसत नाही. त्याच्या खुणा, खालच्या बाजूला असलेल्या खुणा आपल्याला दिसतात, वरचा भाग तुटून गेलेला आहे. आता आपण प्रवेश मंडप, विष्णू मंदिराचा प्रवेश मंडप आतमध्ये जाऊन बघूयात. अशा प्रकारचे स्तंभ, या ठिकाणी कोरीव काम केलेले स्तंभ आपल्याला विष्णू मंदिरामध्ये बघायला मिळतात. इथे तुम्ही कीर्तिमुख बघू शकता. अशी कीर्तिमुखं प्रत्येक स्तंभावरती सगळ्या बाजूनी कोरलेली आहे. इथे मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर गोलाकार केलेले आपल्याला इथे बघायला मिळतात. आता थोडेसे जीर्ण झालेले आहेत पण बऱ्यापैकी अवस्थेमध्ये शिल्लक आहे. त्याच्यावरती असलेला शुष्क सांदा, आतल्या दगडाला खड्डा असतो आणि वरच्या दगडाला गोलाकार बनवलेला असतो आणि ते खड्डा आणि गोलाकार एकमेकात अडकवून अशा प्रकारचे शुष्क सांदा बनवलेले असतात. आणि अशाच पद्धतीने आपली प्राचीन मंदिरं सगळी बांधकाम केलेली आपल्याला बघायला मिळतात. या प्रवेश मंडपाच्या आतल्या बाजूला जर आपण बघितलं तर आतल्या बाजूनी आपल्याला अनेक कीर्तिमुखं चारी बाजूनी कोरलेली बघायला मिळतात. ही मी तुम्हाला दाखवतोय. आतली प्रवेश मंडपाची वरच्या बाजूचा भाग हा आपण बघत आहोत. त्याच्यावरती जर आपण बघितलं तर स्वर्गमंडपासारखा गोलाकार इथे वरच्या भागात केलेला आपल्याला दिसतो. हे प्रवेश मंडपाचं छत आता आपण बघत आहोत. आणि सगळ्यात वरती जर आपण बघितलं तर आपल्याला मध्यभागी छतावर कोरलेलं सुंदर कमळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कलर शेड थोडी चेंज झाली कारण मी झूम अँगल चेंज केलेला आहे, त्यामुळे कलर शेड चेंज झालेली आहे. पण सुंदर खड्ड्याच्या आकाराचं कमळ या ठिकाणी आपल्याला छतावरती कोरलेलं बघायला मिळतं. आता आपण विष्णू मंदिराचं जे अंतराळ आहे ते अंतराळ इथे बघूयात. हा मधला जो 2 फुटाचा भाग आहे, हा 2 फुटाचा भाग जो आहे हा बाहेरचा प्रवेश मंडपाचा स्तंभ आहे आणि त्याच्यासमोर मध्यभागी असलेली ही 2-2.5 फुटाची जागा आहे. या भागाला मंदिराचं अंतराळ असं म्हणतात. या अंतराळामध्ये गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे आणि या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला जसे आपण इथल्या आधीच्या 3 मंदिरांमध्ये बघितले होते तसेच द्वारपाल या ठिकाणी बघायला मिळतात. अन्य 2 द्वारपालिका आहेत आणि 1 द्वारपाल इथे आपल्याला बघायला मिळतो. तसंच शिल्पकाम किंवा तसेच द्वारपाल या उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. या विष्णूच्या मंदिराचा गर्भगृहाचा जर उंबरा आपण बघितला किंवा उंबरठा आपण बघितला तर 2 बाजूला 2 शिल्प केलेली आहेत. आपल्याला आधीच्या मंदिरांमध्ये या ठिकाणी कीर्तिमुखं कोरलेली दिसली होती, परंतु हे विष्णू मंदिर असल्यामुळे इथे कीर्तिमुख आपल्याला दिसत नाही, काही शिल्प इथे कोरलेली दिसतात.
समोर असलेली दगडी रांगोळी आता जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, पण ही समोरची शिल्प आपल्याला व्यवस्थित दिसतात। आता आपण मंदिराचा गर्भगृहाचा उंबरा बघितला, विष्णूच्या मंदिराचा उंबरा बघितला। आता आपण या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची वरची बाजू थोडीशी बघून घेऊयात। इथे जर तुम्ही वरती बघितलं तर वरती सुंदर नक्षीकाम ह्या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतं। हे इथल्या अन्य चारही मंदिरांमध्ये म्हणजे मुख्य शिव मंदिर सोडून अन्य जी 4 मंदिरं आहेत त्या सगळीकडे अशा पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं। वरच्या बाजूला जर बघितलं तर वरती 5 छोटी छोटी शिल्प देवकोष्टकांमध्ये कोरलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। इथली सुद्धा ही वरची जी 5 शिल्प आहेत ती चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहेत। आम्ही तुम्हाला खूप वेगामध्ये ही मंदिरं दाखवत आहोत, कारण व्हिडिओ जास्त मोठे लांब झाले तर लोक बघत नाहीत। या द्वारशाखा तुम्ही बघत राहा। तुम्हाला आम्ही फास्ट स्पीडमध्ये किंवा अति वेगाने हे सगळं काही शिल्पकाम दाखवत आहोत। तुम्हाला जर बारकाईने हे बघायचं असेल तर झूम करून किंवा व्हिडिओचा स्पीड कमी करून तुम्ही अतिशय बारकाईने हे मंदिर किंवा इथलं शिल्पकाम घर बसल्या बघू शकता। ही बाहेरच्या बाजूची द्वारशाखा तुम्ही जरा बघा, इथे आपल्याला व्यालशिल्प कोरलेले दिसतात। या व्यालशिल्पावरती असलेलं बारीक आकाराचं नक्षीकाम तुम्ही इथे बघू शकता, किती बारीक नक्षीकाम त्याच्यावरती केलेलं आहे। हे प्रवेशद्वाराची एक फक्त द्वारशाखा आहे आणि त्या द्वारशाखेवरती केलेलं सुंदर बारीक आकाराचं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। आणि हे बारकावे मंदिरामध्ये कोणतेही आल्यानंतर आपण हे बारकावे बघितले पाहिजेत। हे जर आपण बारकावे बघितले नाहीत, नुसतंच दर्शन घेऊन लगेच निघून गेलो मंदिर छान आहे म्हणून, तर मंदिराला भेट देण्यामध्ये काही अर्थ नाही। हे सगळं सौंदर्य आणि वैभव जे आहे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे, हे आपणही बघायला पाहिजे आणि आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना, परिवाराला सगळ्यांना हे शिल्प सौंदर्य बघायला आपण उद्युक्त सुद्धा केलं पाहिजे। त्या सर्वांना अशी सुंदर मंदिरं बघण्याची आवड लावण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। आणि ह्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या चॅनलवर असणारे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करत जा, म्हणजे ही मंदिरं बघण्याची आवड आपल्या आप्तेष्टांना आपोआप लागत जाईल। आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात, चला। आता तुम्ही इथे बघू शकता वरती विष्णू मंदिर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहिलेलं आहे आणि खाली सुंदर आपल्याला विष्णूचं दर्शन घ्यायला मिळतं। आता ही जी विष्णूची मूर्ती आहे, शंख चक्र पद्म गदा हातामध्ये घेतलेली सुंदर विष्णूची मूर्ती ही पूर्वीच्या कालावधीमध्ये असावी। आता थोडीशी जीर्ण झालेली आहे, पण बऱ्यापैकी ही मूर्ती चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहे। आपल्याला ओळखू येतं की ही विष्णूची मूर्ती आहे, कारण शंख आणि पद्म काही त्याचे जे भाग आहेत मूर्तीचे ते आपल्याला व्यवस्थितपणे ओळखू येतात। हे विष्णूचं दर्शन आता आपण घेत आहोत। ओम नमो भगवते वासुदेवाय। विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं विष्णवे नमः। तर दर्शको, आता आपण विष्णूच्या मंदिराची उजवी बाजू बघत आहोत। ह्या ठिकाणी सुद्धा मध्यभागी एक शिल्प आपल्याला केलेलं दिसतं। कोणत्या देवीचं कोणत्या तरी आहे, कोणत्या देवीचं नेमकं आहे ते सांगता येत नाही, पण कोणत्या तरी देवीचं शिल्प इथे असावं। हे शिल्प जीर्ण झालेलं असलं तरी थोड्याफार नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं। त्या शिल्पाच्या दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर इकडे सगळीकडे फुलं कोरलेली होती। आता ह्या उजव्या बाजूची फुलं सगळी जीर्ण झालेली आहेत, पण डाव्या बाजूला बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये असलेली फुलं मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। खालचा पट्टा आपण ऑलरेडी बघितलेला आहे। याच्यावरती या शिल्पाच्या वरती जर बघितलं तर जिथे छत सुरू होतं त्याचं एक सुंदर कोणाकृती सुंदर नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर सुंदर भूमीच्या पद्धतीचं अत्यंत सुंदर कोरीव काम असलेलं शिखर या मंदिराचं आपल्याला बघायला मिळतं। आता आपण विष्णूच्या मंदिराची उजवी बाजू बघत आहोत। मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन आता आपण मागची बाजू कशी दिसते ते बघूयात। तत्पूर्वी या ठिकाणी इथे तुम्ही खाली बघू शकता, इथे पूर्वीच्या कालावधीमध्ये मकरमुख असावं। आता ते भग्न झालेलं आहे, इथे मकरमुखाचा थोडासुद्धा अंश शिल्लक नाही आहे, फक्त त्याचं छिद्र आपल्याला इथे दिसतं आहे। पण ह्या ठिकाणी हे 1000 वर्षापूर्वीचं म्हणजे 13व्या शतकातलं मंदिर असल्यामुळे इथे 100% पूर्वीच्या कालावधीमध्ये मकरमुख असेल, आतलं तीर्थ बाहेर येण्यासाठी, जे आता अस्तित्वात नाही आहे। पण हे मंदिर ओळखण्याची खूण इथे असावी। आता आपण मंदिर मागे जाऊन बघूयात मागच्या बाजूनी कसं दिसतं। आता आपण विष्णूच्या मंदिराची मागची बाजू बघत आहोत। या ठिकाणी सुद्धा मध्यभागी एका देवतेचं शिल्प केलेलं आपल्याला दिसतं। हे सुद्धा थोडंसं जीर्ण झालेलं आहे, पण सुंदर शिल्प या ठिकाणी बघायला मिळतं। मधल्या पट्ट्यामध्ये सगळी फुलांची मालिका असलेली आपल्याला बघायला मिळते। ही फुलांची मालिका मंदिराच्या तिन्ही बाजूनी इथल्या सगळ्या मंदिरांना केलेली आहे। आणि त्याच्यावरती जर बघितलं तर मंदिराचं छत आणि छताच्या वरती असलेलं भूमीच्या पद्धतीचं सुंदर शिखर मागच्या बाजूनी असं बघायला मिळतं।
हे शिखरसुद्धा बारकाईने थोडंसं लांब जाऊन आपण बघितलं तर खूप सुंदर दिसतं. आपण कल्पना करू शकता की असल्या प्रकारची शिखरं बांधण्यासाठी किती द्रव्य लागलं असेल, किती कालावधी लागला असेल. एवढा वजनदार दगड वरच्या बाजूला न्यायचा आणि एवढं वजन सहन करणारे दगड खाली उभे करायचे, त्यांच्यावरती एवढं सुंदर नक्षीकाम असलेलं शिखर उभं करायचं, किती कष्ट आपल्या पूर्वजांनी केलेले आहेत. हे सगळं वैभव जे आहे हे भारताचं वैभव आहे आणि हे वैभव आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी विनंती करत असतो की आपण सुद्धा हे असलं भारताचं वैभव बघायला आलं पाहिजे. आपले मित्रमंडळी, नातेवाईक जे कोणी असतील त्या सर्वांना हे भारताचं वैभव बघण्यासाठी आपण उद्युक्त केलं पाहिजे. त्यांना अशी मंदिरं बघण्याचा छंद आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ह्या मंदिरांना अजून जास्त उठाव येईल आणि ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा आपल्या समजत राहील. त्यामुळे मी तुम्हाला ही नेहमी विनंती करत असतो की आमचे व्हिडिओ जे आहेत ते अधिकाधिक लोकांना तुम्ही शेअर करत जा. आता आपण बोलता बोलता मंदिराच्या पुढच्या भागापर्यंत आलेलो आहोत. इथे पुढच्या भागामध्ये आलेलं असतानाच मी तुम्हाला विनंती करून घेतो की ह्या शिवपंचायतनापैकी सगळी मंदिरं बघण्यासाठी आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ज्या प्लेलिस्टचं नाव आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नर. या प्लेलिस्टमध्ये आपल्याला ह्या शिवपंचायतनामधील 5ही मंदिरं व्यवस्थितपणे एकामागोमाग एक बघायला मिळतील. त्यामुळे ह्या शिवपंचायतन असलेल्या गोंदेश्वर मंदिर सिन्नर या आमच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या, ही तुम्हाला विनंती आहे. आम्ही दाखवलेली ही गोंदेश्वरामधली सर्व मंदिरे जर तुम्हाला आवडली असतील तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा. आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, ही आपल्याला हृदयपूर्वक प्रार्थना आहे. चला तर मग अशाच सुंदर मंदिराला सिन्नरमधल्याच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, ज्या मंदिराचं नाव आहे ऐश्वरेश्वर. पुढच्या मंदिरामध्ये आपण थेट भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.